कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये क्रिकेटच्या अनेक महान कथा लिहिल्या गेल्यात. पण कालची रात्र काही वेगळीच होती. 2020 विश्वचषकातील सुपर 8 मधील हा अखेरचा आणि निर्णायक सामना. अटीतटीची लढत, कारण जो जिंकेल तोच उपांत्य फेरीत प्रवेश करणार होता. वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघासमोर भारताला 196 धावांचं डोंगरासारखं लक्ष्य गाठायचं होतं. संपूर्ण देशाच्या नजरा टीव्ही स्क्रीनवर खिळल्या होत्या. हे केवळ एक क्रिकेट मॅच नव्हती, तर भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत केलेल्या मेहनतीची आणि संघर्षाची परीक्षा होती. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आणि कशा प्रकारे एका खेळाडूने टीकाकारांची तोंड बंद करत स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण सुरुवातीला हा निर्णय चुकला की काय असं वाटू लागलं. वेस्ट इंडिजचे सलामीवीर रॉस्टन चेस आणि शाई होप यांनी भारतीय गोलंदाजांवर तुटून पडायला सुरुवात केली. भारतीय क्षेत्ररक्षण आज काहीसं ढिसाळ वाटत होतं. अनेक झेल सुटले आणि अतिरिक्त धावा दिल्या गेल्या. चेस आणि होपने 68 धावांची भागीदारी करून भारताला बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने 9व्या षटकात शाई होपच्या त्रिफळा उडवून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पण खरी कमाल केली ती यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने. 12व्या षटकात बुमराहने 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यात धोकादायक शिमरॉन हेटमायर आणि रॉस्टन चेस यांचा समावेश होता. पॉवेल आणि होल्डरच्या फटाकेबाजीमुळे विंडीजने 195 धावांपर्यंत मजल मारली, पण बुमराहच्या त्या 2 विकेट्समुळे ते 200 पार जाऊ शकले नाहीत. 196 धावांचा पाठलाग करताना भारताला एका वादळी सुरुवातीची गरज होती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. फॉर्मात असलेल्या अभिषेक शर्मा केवळ 10 धावा करून बाद झाला आणि काही वेळातच ईशान किशनही माघारी परतला. केवळ 41 धावांवर भारताने आपले 2 महत्वाचे मोहरे गमावले होते. ईडनवर शांतता पसरली होती. मैदानात आता असा एक खेळाडू उभा होता ज्याला टॅलेंटेड तर म्हटलं जायचं, पण त्याने कधीही मोठी खेळी करून संघातलं स्थान पक्क केलं नव्हतं. तो खेळाडू म्हणजे संजू सॅमसन. संजूच्या खांद्यावर करोडो भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं होतं. त्याने कर्णधार सूर्यकुमार यादव सोबत डावाची सूत्र हाती घेतली आणि संयमी पण आक्रमक खेळायला सुरुवात केली. सूर्या बाद झाल्यावर दबाव वाढला होता, पण संजू डगमगला नाही. खरी रंगत आली ती 13व्या षटकात. तिलक वर्मा स्ट्राईकवर होता आणि समोर होता भेदक गोलंदाजी करणारा शमार जोसेफ. त्या षटकात तिलकने सलग 3 चौकार ठोकले आणि सामन्याचं चित्र पालटलं. या एका षटकात आलेल्या 17 धावांनी भारतीय खेळाडूंवरचा दबाव पूर्णपणे काढून टाकला. पण या संपूर्ण नाट्याचा मुख्य सूत्रधार होता संजू सॅमसन. संजूने जणू प्रतिज्ञाच केली होती. त्याने 14 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार लगावत विंडीजच्या गोलंदाजीची लक्तर वेशीवर टांगली. 192च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने केवळ धावा केल्या नाहीत, तर सूर्यकुमार, तिलक, हार्दिक आणि शिवम दुबे यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी रचल्या. संजूने 97 धावांची नाबाद खेळी केली. हे केवळ त्याचं पहिलं विश्वचषक अर्धशतक नव्हतं, तर भारतीय क्रिकेट इतिहासातील एका नव्या युगाची ती नांदी होती. अखेरच्या षटकांत जेव्हा सामना फसत चालला होता, तेव्हा शिवम दुबेने 19व्या षटकात 2 महत्वाचे चौकार मारून वेस्ट इंडिजच्या हातातून सामना हिसकावून घेतला. भारताने 196 धावांचा यशस्वी पाठलाग केला, जो विश्वचषकाच्या इतिहासातील भारताचा सर्वोत्तम पाठलाग ठरला. या विजयामुळे भारताने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. आता उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालंय. 5 मार्चला मुंबईच्या वानखेडेवर भारत आणि इंग्लंड यांच्यात महामुकाबला रंगणार आहे, तर 4 मार्चला ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमने सामने येतील. सामन्यानंतर जेव्हा संजू सॅमसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो म्हणाला, मी गेली 10 वर्ष T20 खेळतोय, अनेकदा स्वतःवर शंका घेतली, पण आज देवाने मला ही संधी दिली. संजूची ही जिद्द आणि हार न मानण्याची वृत्ती आज प्रत्येक युवा खेळाडूसाठी प्रेरणादायी ठरली आहे. रोहित आणि विराट सारख्या महान खेळाडूंकडून शिकलेल्या संजूने आज सिद्ध केलं की संयम राखला तर यश नक्कीच मिळतं. आता संपूर्ण भारताला प्रतीक्षा आहे ती वानखेडेवरच्या त्या सेमीफायनलची, जिथे टीम इंडिया पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज असेल.